शाळा बुडवली, फटकावला. खोटं बोलला, फटकावलाच. शाळेत गेला नव्हता, जेवण नाही. बापाने म्हणणार जेवण नाही. आईने सुद्धा शांतपणा करायचा नाही, उपाशी. पण दुसऱ्या शाळेतच 10 रुपये चोरले, बरगडीच मोडली पाहिजे पोराची. आईनं खोटं बोलायचं. आईनं कधी पोराचं खोटं सहन करायचं नाही. बाजारला 10 रुपये जर आईनं दिले, आईनं जर 10 रुपये दिले तर उरलेले पैसे आई परत घ्यायचे, मग 10 पैसे चॉकलेटला द्यायची, हिशोबाशिवाय नाही. मग आपल्या आई बापांनी, मग हे जगताप साहेबांसारखा माणूस आमदार पदापर्यंत गेला, ही आई वडिलांची संस्कारच आहेत. माणसं मोठी होतात म्हणजे बोगस होत नाही असं कोणी उठलं असं चालतं का? मला डॉक्टर व्हायचे, त्याला शिकावं लागत. मग स्वप्न आहे काय? तुला स्वप्न पडलं, उतरल्यावर स्वप्न पडणार तुला. ते नाही चालत महाराज. जी दगड घाव सण करतात त्याच दगडाच्या मूर्ती होतात. जी दगड घाव सण करत नाही ते, जी दगड घाव सण करत नाही ते काला मूर्ती होती. आपल्याला पोलीस व्हायचं नाही, मग व्यायाम नको का? 8:30ला उठून पोलीस भरतीला काला ग्राउंड झाला नाही तुला. 3 इंच छाती कमी भरली, मग घरी ये, व्यायाम कर, परत भरून काढ ना ती. त्याने क्वार्टर प्यायला सुरुवात केली. 9 इंच आत गेली, छाती गेली, नोकरी गेली. निगेटिव्ह विचार कधी करू नका. कोणताही माणूस मोठा व्हायला तुम्हाला 2-3 वाक्य सांगतो जाणकार माणसांसाठी. प्रारब्धच उत्तम लागते. आणि हे राजकारण बिजकारण हे रक्तातच असावं लागतं मला, ते जमत नाही कोणाला. आता काही नाही पाहिले या 2-4 महिन्यात प्रयोग करून, तिकडं जमत का? आता आज समजा एखादी झाली विजयी, उद्या दुपारी गावातच कोणी रामराम घालीन. ते सीझन पुरतं नाही चालत. ते नव्या नवरीची मेकअप टिकत नाही. नवी नवरी पाहिजे तुम्ही, पुढं काय लावीन इथल्या फटीत चमकीवर. आणि 8 दिवसात ओळखूच येत नाही आपल्या गावची हे का काय. माना नाही तर नका मानू. राजकारण, विद्वत्ता, टॅलेंटशी ह्या गोष्टी रक्तात असायला लागतात. यावर तुमचं मत काय? हो, काही गरीबाची पोर आहेत, फी भरायला पैसे नाही, स्कॉलरशिपला पाहिला आहे. काहींची शाळा विकत घेण्याची ताकद आहे. सुटा नसतो. बोर्डाने अभ्यासक्रम बदलावला, सुटीतच कवर. हो, भांडे घासते आई, पण मुलगी गपकन सीओ झाली. भांडे घासते आई, बाप शेळ्या वळतोय, आई भांडे घासती. गरिबी आईची. मुलगी रात्रंदिवस अभ्यास करून शिकवली, 12वीला 3री झाली केरला. अशी आहेत ते. यांना काय ते दिदा असं चालत नाही, कोणी उठायचं हे ते चालतं का असं? काही पोरं म्हणते माझं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? तिच्याशिवाय नाही. ती माझी नाही ना, कोणाची नाही. आणि ती कुठेही गेली ना सक्सेस नाही. असं ती घालणं संगत स्वप्न पडलं. यांच्या स्वप्नातच का चला दर्जाला फाडल्याला बोला नाही फाडला. असं नाही चालत महाराज, असं चालत नाही. उत्तर ऐका. पहिली गोष्ट माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. तुमचं काय मत आहे? चांगल्या घराण्यात जन्माला आल्या, 400 एकर जमीन दान केली लोकांना. दान प्रारब्ध फिरलं महाराज. स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहावा लागला. स्वतःच्या भावाचं घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीनं मारलं, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला, आणि स्वतःच्या सख्या भावानं उदारीच्या वह्या डोहात टाकल्या. पण परत प्रारब्ध फिरलं. जगातला पहिला इतिहास घडला की वैकुंठाला न्यायला देव आला. प्रारब्धाचे 3 टप्पे झाले. 3. पहिल्यांदा श्रीमंती झाली. तुकोबाराच्या घर प्रारब्धाचे टप्पे 3 झाले. पहिला टप्पा श्रीमंती घराण्यात जन्माला आले. देव कमी काय पडलं नाही. 400 एकर जमीन लोकांना दान. बंगलेलं मंदिर उभं केलं. एकादशी सुरुवात झाली. स्वप्न पडलं. बाबाची चैतन्य आले. डोक्यावर हात ठेवला. रामकृष्णाने मंत्र दिला. वाणी तेजस्वी झाली. देहावरचं पमत्व कमी झालं. नामावरची प्रीती वाढली. गवगवा झाला. बायको गेली. मुलगा पाण्या वाचून गेला. भाऊ घरातून निघून गेला. भाऊजाईचा मृत्यू झाला. लोकांनी छेळ मांडला. वैकुंठाला न्यायला देव आला.
काय झालं ते हे काय झालं प्रारब्ध. काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, सहलीची जर नोटीस आली ना शाळेत तर सगळ्या मुलींनी टाळ्या वाजवायच्या की मला आता सहलीला जायचं. या मुलीला खाली पाहायचं, डोळ्याची कडू ओली करायची. माझी आई मला सहलीला जायला 100 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल. तिने सरांना सांगायचं सर मला यायचं नाही सहलीला. अरे सर म्हणायचे 10वीच वर्ष आहे, एवढ्या वर्षी तर चाल, पुन्हा काय होतं कुठं जाते शाळेत. नाही सर मी येणार नाही. ज्या मुली 15 मुली वर्गात असल्या तर 14 मुली सहलीला जात होत्या, ती मुलगी सहलीला जात नव्हती. तिचं प्रारब्ध फिरलं, तिला असा नवरा मिळाला, बंगल्याची मालकी झाली. हे तिचं काय झालं. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या, जेवलेलं ताट धुवायचं नाही असं लुटून द्यायचं, असा नवरा मिळाला तिला. कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हा विनोद आहे. हे ज्याचं त्याचा प्रारब्धच उत्तम होत आणि त्याच्यात त्यांना चांगले कार्यकर्ते मिळाले, हे त्यांचं प्रारब्ध. तुम्हाला दुसरा एक मुद्दा मांडतो डोळ्यापुढे. आपण प्रारब्ध चाललं बरं का, अजून पुढे पुढे सरकायचं आहे. पहिला मुद्दा पहा, प्रत्येकाच्या घरी हे जगताप साहेबांच्या वाढदिवसाला पहिला संकल्प करायचा आहे. पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. प्रत्येकाच्या घरी जुने मोबाईल आहेत, उद्या गोळा करायची सगळी. ऐकून घ्या, ते कुणाक तरी नीट करायला द्या आणि ते चालू करून गरीबाच्या पोरांना शाळेत वाटून द्या. सगळ्यात मोठा वाढदिवस. अजून 40% पोरांना ऑनलाईन शिकायला मोबाईल नाहीत. यावर तुमचं मत काय. आणि जर तुम्ही दिसले बरं, त्याचा काय खर्च त्याला थोडा राहणार आहे. बॅटरी गेलेली असेल, डिस्प्ले गेला असेल, कुठं काय असेल. एक गरीबाची मुलगी जर तुमच्या ऑनलाईन क्लासवर 10वी पास झाली तर तिच्या आशीर्वादाने तुमचं दुप्पट कल्याण होईल. कधी बी गरीबाला दान करा. गरीबाला मुलांना मोबाईलची गरज आहे. यावर तुमचं मत काय. कारण आताशी कोरोना गेलाय, अजून 2 रोग येणार आहेत. येणार ती काही आपलं खोटं नाही ठरत, येणार. एक 80% जनता दृष्टीदोषात जाणार आहे. तुमचं काय मत आहे. एज्युकेटेड लोक, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर मोबाईल मुळे ते 5-7 हजाराचं खोकडा आलंय. पागल झाली लोक, जेवण झोपानं, येड्या बाबळीत, मुरी तुरी कपाशी चैन उघडी. एक तर वरण प्याला, चपाती खालीच नाही, त्याला वरणच प्याला. पागल झाली. गोधडीत मोबाईल वरून गोधडी गेम चालली कोणती होती. पबजी होती का गबजी होती का काय. पागल झाली. एक तर मोटर चालू करायला गेलं, मोटर खोक्याजवळ गेलं, फोन आला, ते तसंच वावरत आलं, पाणीच नाही वावरत. माना नाही तर मानू नका. डोळ्याला 4 दोष आहेत. निकट दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्यता. 4 रोग आहे सायन्समध्ये. जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. दोन्ही क्लिअर दिसत नाही. अशी 60% लोकांना आजार आहेत. माझ्यासमोर कीर्तनाला बसलेल्या पैकी. यावर तुमचं मत काय. हा करेक्ट. बरोबर. हा बरोबर. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. दुसरीच्या पोराला 3 गुरुजी दिसत आहे. जाड काच चष्मा गुरुजी 3 तो गुरुजीला लावलं, गुरुजी तुम्ही मला 3 जण दिसते. हा गुरुजी म्हणले, मग तुम्ही 6 जण माझ्याकडे कशाला आले.
माणसांना डोळ्याचे दोष झाले, पाया पडून सांगतो मोबाईलचे वापर कमी करा. फार पागल झाली लोक, जेवताना झोपानं काही होईना नुसते बरं बातम्या काढा. शिळीगा म्हणाय बोकडे इकडे आहे. आता शिळीगा म्हण राहिली म्हणलं बोकडे इकायचं तिला, मग व्हॉट्सअपला टाकायची का घरी मला मी सुखी त्याच्यातून, मला काय नाही. मला मी तुमच्या सगळ्यांपेक्षा मोबाईलच्या बाबतीत गरीब माणूस. माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला 4 वर्ष झाली अजून बिघडलाच नाही. मी 4-5 दिवसातून एकदा चार्जिंग करतो त्याला. एकदा फुल केला 5-6 दिवस ब्याव नाही. त्याला 1200 रुपये खर्च आहे वर्षाला. 4 वेळा काढून ठेवतो. परत दिवस टाकलो, आता मी एप्रिल मे मध्ये टाकायचा ताण नाही. आणि सेकंदावर लावेल तो येस नो उलट तिकडे काय. मला व्हॉट्सअप नाही, मला युट्यूब नाही, काय नाही काय नाही. माझ्या युट्यूबवर पोरं कोटेरी झाले, मला वढाय बिडी नाही राहिले आठवणी. आता हे कॅमेरे फेमेरेवाले नाही, आता 2 तास कीर्तन घेतलं ना मोबाईल मध्ये, अख्खा नाही टाकणार युट्यूबला. एखादं माझं वाक्य चुकीचं गेलं टाकलीच क्लिक, म्हणजे माझंच ऐकणार माझाच ठोकणार अशी. इतका त्रास दिला मला ह्या मंडळीला वर्षभर, पण हे वाईट मारणार मला. चांगलं टाकीचं काही झालं का द्यायचं का फार वाटून झालं फार. आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती तरी काय असावं. हॅलो पुढे नदी वय जळतो येतो बरं, बोलायच्या पद्धतीलाही वाईट वाईट आणलं तो. हॅलो हॅलो, अरे तो बोलत नाही, बंद करतो असं येडेवण काय करतो. हॅलो हॅलो हॅलो, अशी एक पद्धत आली आता. हॅलो हॅलो हॅलो, आता इकडे लावा काय माणूस. काय पद्धत काय बावळटपणा आहे. आणि त्यामुळे दृष्टीदोषी येणार, यावर तुमचं मत काय. त्याचा वापर कमी व्हायलाच पाहिजे. बरं पोर स्वर कोणी तेच पोरग रडायला लागलं ना, आहे ना म्हणजे बाय मोबाईल घे आणि गेम खेळ. गेम खेळलंय बी, थोडं मोठं झालं तो गेम करीलय बी, तो नाही का. मग पोर धावून आलं का तू चालली दिंडीत. कवा दिंड्या तुमच्या बाई बंद झाल्या आमच्या. त्याचा वापर कमी करायला पाहिजे. मुलांना थोडं स्ट्रिक्ट केलं पाहिजे. महिला मुलं, तुम्हाला राग येतो आमच्या बोलण्याचा. माझ्या आयुष्यात माझ्यात एकच खोडे महाराज, मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. वाईट खरं बोलतो. मुलाचा वापर कमी केला पाहिजे. काय आमच्या हे बिचारे एवढे बसले, आम्हाला काय लहानपणी मोबाईल दिले खेळायला दिले. आज ह्या पोरांकडे जर तुम्ही पाहिलं तर होतं का आपल्याला काही. आता हे आमदार साहेब आहेत, आपण सगळे त्यांचे कार्यकर्ते, स्टेजवर आपण गरीबाच्या घरात जन्माला आलो, काय होतं आपल्याला. अरे आमच्या आईबापाने आम्हाला मोबाईल दिले नाहीत, आमच्या आईबापाने आम्हाला बंगले बांधले नाहीत, पण आमच्या आईबापाने आम्हाला कधी वाया जाऊ दिलं नाही. नाही घेतलं आपल्या बापाने बंगला, नाही बांधला, नाही बांधू द्या. अरे आमच्या आई 3 रंगाचं डुगरे निसू द्या, हाताला बांगडी नव्हती नसू द्या, पण तिनं वाघ म्हणून जगायचं शिकवलं. ही श्रीमंती आहे. काय नाही शिकवलं, नाही घेतलं आमच्या आईनं. पोहे नव्हते, वाते पोहे तर चमचा नव्हता, गरीबीच होती. आता यांचे कपडे पाहिले ना, आपले कपडे पाहिले तर काय होतं का आम्हाला. अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही बोहा, मोठा सोटार गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा. आपला बाप म्हणायचा वाढलाय तो. गुरुजी म्हणायचा जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्या विचारावं लागेल. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. गुरुजीला विचारलं का हे कधी, आईला विचारलं का हे कधी झालं. आई म्हणायची अरे बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला. त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि तो बाप अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी.
आणि शिळीला 6 बकरं झाली त्या झाली गंगी. गुरुजी म्हणला हे बसू कुठं बुवा मी, ठकीन गंगी बसू कुठं. मग गुरुजीनं बसवली 1 6 ते 15 6. ज्यांच्या त्यांच्या जन्मतारखा 1 6 ते 15 6. गुरुजीची ऍडजस्टमेंट. काय होतं आपल्याला 7 पर्यंत पाठी, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराच्या फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिळी खायला सुरुवात केली ना. आणि आपल्या दप्तरची पिशवी म्हणजे काय, खताची गुण. आणि त्याच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. आणि कबरला काय पट्टे होते का, परगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पडत. असं उन्हाळ्यात पाणी राहायचं वड्याला. बरं ये जाऊन होय पट. पहिलं वड्याला पाणी राहायचं आणि अख्खी गॅंग भोंगली. शेड्या वाड्याच्या कालाला मंडळी वड्या. आणि तवर जर घरचे आले शेड्या वाड्यालाच अशी भोंगळी गॅंग पडायची. जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती, पण आपल्या आई बापानं आपल्याला जे शिकवलं ते आपण आपल्या पोराला शिकू शकलो नाही. अजून 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी शेतकरी घाबरत नाही. तो वेगळा माणूस. तो गारक्याला गेली त्याची बायको तरी 3 वांगे 2 बटाटे घेऊन येते. गेला दिवस. नोकरी वेळेची बायको काही इटासाठी ती फ्लॅटच्या बळीराजा मारतो, त्याला काय भीती नाही. शिकले. माझा मुद्दा महत्वाचा ठेवा. कोरोनाने काही नाही केलं, पण घरचे जेवल्यामुळे लोक निरोगी झाले हे मान्यच करावं लागेल तुम्हाला. मान्य. हा, पांढऱ्या पिशी गेल्या. शेतकऱ्याच्या घरात तर दूधच. गाय आटली का म्हैस, म्हैस आटली का शिळी. बरं शिळी प्राणी असा हुशार आहे, कव्हाही दूध काढा, कोल्हाही लहर आली काळ वेळ नाम उच्चारिता. चहा उकळत आला. बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. काही लोक शिळीची का सांगते म्हणून दूध येऊ. आता का सांगल्यावर जर दूध येत असतं तर लोकांनी शिपीला दगड बांधला असता. आदळलं का दूध, आदळलं का. मोकळे झाले तुम्ही. हसत जा, गॅरंटी नाही. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. हो, काही माणसं ती के दरिद्री आहेत, का ना त्या पण हसत नाही. शनमंगुरे नाही भरोसा. माना नाही तर नका मानू, पण कोरोनाने शिकवलंच. कपडे घालायचं शिकवलं, जेवायचं शिकवलं, राहायचं शिकवलं. शुगर गेली, बीपी गेला, अटॅक नाही. 100 काही चालू मेली, काही लाख गाव कटाळले. 103 पडला पठ्ठ्या होताना. खात नाही, पित नाही, नुसता पडेल. पाहुणे भेटायची बंद झाली, मरणच ते भेटायला. पाहुण्यानेच फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. नुसता पडेल पाहतो पाहुण्याकडून. चहा दूध, थोडा रस्सा. आता इकडून बंद झाले हो का, इकडून खातो का रस्सा. जरा थोडं. हा विनोद नाही, माणसाने माणसासाठी पत्ते. एक वाक्य सांगा, पैसे नाही घालायचे नाही म्हणून कोरोनाने येऊ नये.
माणसाला या जगातला आनंद लुटता यावा म्हणून तरी पथ्य पाळा. लोकांसाठी पाळा नका, आपल्यासाठी पाळा. आणि असं शिकवलं कोरोनाने. साधं राहावं, साधं खावं, आहार चांगला घ्यावा, माणसाची नीट व्हावं. आणि कोण कोणाचं हे कळलं. प्रियशी प्रिय कहर कळला. जी वाजित आणली ती सुद्धा वाट्यावर येईन. कळलं लोकांना का आपलं ह्या जगात कोणीच नाही, फक्त हे जग याच्यासाठी आहे. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. येईल, गुण येईल तेव्हा येईल, पण आज तरी पथ्य पाळा. स्वतःसाठी जगा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. बोलत जायचं कीर्तनाला. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले तरुण मंडळी, भजनी मंडळ, कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, गायक वादक गुणीजन म्हणजे मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळी, बुलेश्वर मित्र मंडळ, माळशिरस मधली तरुण मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी, गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय संजय जयजगताप सर यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचं पहिलं कौतुक करावं ते संयोजकांचं. का एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, पहिल्यांदा त्यांना धन्यवाद द्यावा. दुसरी गोष्ट, आता आपलं कीर्तन वाढदिवसाला तुला म्हणलं त्या माणसाला 100 वर्ष व्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आणि जर लग्नाला ठुलं विनोदाचा भाग सोडा. पण एक साहेबांच्या अभिष्टचिंतनाला 2-3 मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ते मुद्दे महत्वाचे आहेत. एक वाक्य ध्यानात ठेवा. जी झाडं जास्त फळाची असतात ती वागतात. जी झाडं या झाडाला जास्त फळं असतात ती झाडं वागतात. आणि जी झाडं वागतात तीच वाचतात. ज्यांना फळच नाही बसलेल्या पैकी कोणत्या शेतकऱ्यानं आतापर्यंत एरंडाची मेड वापरली सापडला? पोकाळ. कोणत्या माणसानं आतापर्यंत येडी बाबळ वाळलेली पाहिली? बरं, कोणत्या शेतकऱ्यानं तिला अर्धी गोणी युरिया टाकलाय? बरं, कोणी फवारली? तिचं नावच इडी बाबळ आहे. नाव सुद्धा काय निवडून दिलं तिला, कवा हिरवीच. तशी काही माणसं प्युअर येड्या बाबळी सारखी आहेत. कवाय पहा डोळे लाल, कवाय पहा डोळे लाल. 5 वाजले झाला वाद, कपवून टाकेन, फाडून टाकेन. 9 वाजता पडला होताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या. काही माणसांचं आयुष्य गेलं. पाया पडून सांगतो मला, ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला.
ज्याला शरीर सांभाळता आलं ना, शरीर, त्याला जग सांभाळता आलं. काय मत आहे तुमचं? आणि हे गेल्यावर काय करायचं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय? प्रियकर प्रियशी जगाला हार घालायचा टाइम लाईट गेली ती. हो, कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, झोप नाही. झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोप रे झोप. गोळ्या झोपल्या पण गडी झोपा. रस्त्याच्या कडेला भिकारी वारत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठाला. कुत्रेन तुडावलं भिकारी तरी उठला. बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला. उघडा बम वापळा. संडासात बॅटरी, बाथरूम मध्ये बॅटरी, त्याची सावली पाहून मागू सरतो. त्याची सावली पडलं जिनेवरून खाली मिळालं ते. आता या माणसावर माळशिरसवाल्यांनी एवढं प्रेम का केलं माहिती महाराज? आपली माणसं आपल्या माणसाने मोठीच केली पाहिजे. साळकाट विचार सोडा. एखाद्याने गाडी घेतली ना, हे तर हसायला काय पैसे लागत, तिला ऍव्हरेज नाही. काय पैसे भरायचे तुला? ती कंपनी काय इतकी खास नाही, मेंटेनन्स फार आहे. तुम्ही घेतली का? आपल्याला काय मग आपला पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. विचार पॉझिटिव्ह ठेवायचा. साहेबांच्या वाढदिवसाला, अभिष्ट चिंतनाला, वाढदिवसाला अभिष्ट चिंतनाला पहिल्यांदा कौतुक करावं ते सगळे एवढ्या मोठ्या गावामध्ये कार्यक्रमाचे नियोजन करणारे कार्यकर्ते. त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि त्यांना काय झालं माहिती का? 10 महिन्यात कोरोना जरी आला तर त्यांनी गरिबाला केलेल्या अन्नदानाचा आशीर्वाद लागू पडल्यामुळं त्याचा पुन्हा नंबर लागला. दान गरिबाला करीचा, श्रीमंताला करायचं नाही. त्याला काय करतं? रॉकेटच देईन काय? महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला तरी जेवायला बोलवायचं नाही. उलट होते तिकडे. मी वांग खात, तू येऊच नको, खातीच का नंबर नाही. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला बांधून द्या, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. जी झाडं वागतात त्यांना फळं जास्त असतात. हे वाकलेलं झाड आहे, याला माणुसकीचं फळ जास्त आहे, म्हणून ह्या झाडाला धोका नाही. जी वाकतात, काही झाडं वाकत नाही, वाचत नाही. वाकला का वाचला? ज्याने शाळेत गुरुजीचा मार खाला तो सुखी झाला. जो गुरुजी उभं राखला म्हशी वाजरीत होतो. वाकला का टिकला? काही लोकांनी दुकानं टाकली, नम्रतेनं वागली, दुकान चाललं. काही फुगीर वागले, 1.5 महिन्यात बोर्ड लागलं, विकणी आहे मोबाईल. नम्र झाला होता गायकवाद गुरुजन मंडळ भजनी म्हणलं, गायकवाद गुरुजन भजनी म्हणलं सगळ्यांना धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसाला आपल्याला एक संकल्प करायचा आहे. एकच 2-3 संकल्प आहेत, पण पहिला संकल्प करायचा आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरी ए बस खाले